नमस्कार. तर मी विद्या आणि माझ्या विद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहेत सगळे? तर बरेच इथेच असाल. आम्ही पण मजेतच आहात. पण खूप दिवस झाले माझे ब्लॉग काही येत नव्हते, तर आज मी ब्लॉग करायला सुरुवात केली. तर का माझे ब्लॉग येत नव्हते ते तुम्हाला सांगते. तर माझी मम्मीची आई वाढली होती, आजी माझी एक्सपायर झाली, त्यामुळे आम्ही गावाला गेलो होतो, म्हणून माझे ब्लॉग काही येत नव्हते. तर आजपासून मी परत सुरुवात केली ब्लॉग करायला. आणि आता मी रूमवर आहे, गावाला गेलो होतो माझीवाली म्हणून, त्यामुळे माझे काही ब्लॉग येत नव्हते. पण आता मग ब्लॉग करायला सुरुवात केली. तर म्हटलं मी आज हे गाजराचा हलवा करणार आहे. ते तुमच्यावर मी कसं गाजराचा हलवा करते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मी कशा पद्धतीने गाजराचा हलवा करणार आहे ते. तर बघू, आता दाखवते तुम्हाला. चला तर मी गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करते. नक्की बघा ब्लॉग. तर मग हे बघा, हे गाजर मी चांगले धुवून आणि असे किसून घेतले. तर हे त्यांचं वरचं हे किसून म्हणजे काढून घेतलं आहे. धुतल्यानंतर ते असे कट करून घेतले. आणि इथे बघा, मी एवढं गाजर बाकीचं किसलेत, अजून किसायचं आहे. तर असं आपल्याला गाजराचा हलवा करण्यासाठी असं गाजर धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर असं किसून घ्यायचं आहे. तर बाकीची मजा राहते किसायची. आणि तुम्हाला दाखवते पहिले त्याआधी ना गाजर किसून घेते. तर हे बघा, अशी किसून ठेवून असं पहिले गाजर पूर्ण असं किसून घ्यायचं आहे. दाखवते तुम्हाला. तर हे बघा, असं गाजर पूर्ण किसून घ्यायचं आहे. खूप दिवस गाजराचा हलवा खाला नाही, त्यामुळे मी गाजराचा हलवा बराच करू. त्यात सगळ्या बरं व्हिडिओ मग करते, तुम्हाला दाखवते मी गाजराचा हलवा कसा करते ते. आता मी इथे गाजर घेतले आहेत. आता अर्धा किलो गाजर आणले. अर्धा किलो गाजराचा हलवा बनवायला घेतला. त्यासाठी मी तुम्हाला सांगतेच काय काय गाजराचा हलवा करायला काय काय लागतं ते, आणि कसा करायचं ते पण दाखवते. त्याआधी मी पहिले बघा गाजर धुवून घेतले चांगले किसून, आणि आता किसणीने किसायला घेतलेत. हे बघा, ते किसले दाखवते तुम्हाला. सगळं एक करून असं पूर्ण किसून घ्यायचं आहे. सगळं किसेपर्यंत तुम्हाला दाखवते मी. हे बघा, सगळे किसायला घेतले गाजर. ते म्हणजे आता किस करून स्वच्छ चांगलं धुवून तरी त्याचं वरचं हे असतं आणि ते काढून घ्यायचं. मग ते जेणेकरून गाजराचा हलवा आपल्याला खायला असा चरचर होत नाही, व्यवस्थित लागतं. तर ते असं ना धुवून चांगलं त्याचं वरचं पाय सोलून घ्यायचं. त्यानंतर मस्त किसून घ्यायचं. तर इथे मी एक करून आता करायला घेतलेलं. किसायला खूप लागतं ते व्यवस्थित आहे बघा. असं किसून व्यवस्थित बारीक करायचं आहे, जेणेकरून आपला हलवा मस्त होईल. आणि गाजर पण असं ना मस्त तेलामध्ये शिजलं जाईल, असं बारीक किसून घ्यायचा. त्यात मी असं हळूहळू किसायला घेतलं आहे. तरी तुम्हाला सांगते का माझे ब्लॉग त्याच माझ्या आजी जेव्हा त्याच ब्लॉग येत नव्हते ना, तर मी आता परत सुरुवात केली ब्लॉग करायला. जसं बनवेल भेटेल तसं करेन, कारण की सगळे टेन्शनच होतो. अजून माझी वाढली त्या आजारी काय नव्हती, अचानक तिला झटका आला म्हणून ती वाढली. तर आम्ही अचानक मग असं माहिती झालं तेव्हा आम्ही गावाला गेलो की तुम्हाला काय ब्लॉग करायला वेळ नाही भेटला, म्हणून ब्लॉग करत नव्हती. आणि आता झालं सगळं, दिवसवारी वगैरे झालं. तर म्हटलं चला आता परत ब्लॉग करायला सुरुवात करते. तर आज तसंच गाजराचा हलवा खायचा मूड झाला, म्हणून हलवा करायला घेतला आहे. तर म्हटलं व्हिडिओ पण बनवावी, तुम्हाला दाखवावं मी गाजराचा हलवा कसा करते. त्याच्या आधी थोडेसे राहिले तेवढेच किसून घेते आणि मग तुम्हाला दाखवतेच कसं हलवा करायचं ते. आणि त्याआधी ना आपल्याला हलवा करायला म्हणजे पातेला कसं घ्यायचा काय ते तुम्हाला सांगते. आणि गाजराचा हलवा बनवायला काय काय लागतं, काय साहित्य लागतं आणि कसं करायचं तो पण दाखवते तुम्हाला. त्याआधी हे सगळं किसून घेते पहिले. हात नको लावू तिला, ओरडायचं नाही. तर आता हे बघा, इथे पूर्ण किसून असा रेडी झाला आहे गाजराचा हलवा. बघा अशा पद्धतीने बारीक गाजर असं किसून घ्यायचं, जेणेकरून तो शिजला व्यवस्थित जाईल. बघा असं आता इथून किसून झाला व्यवस्थित.
त्यानंतर दाखवते तुम्हाला तर काय काय लागतं. आणि पातेलं पातेलं दाखवते बघा. असं पातेलं घ्यायचं जेणेकरून आपण त्यामध्ये ना तिखट काही बनवत नाही. आणि दुधाचंच पातेलं त्यात घ्यायचं. तर ते पातेलं घेतलं आहे. आणि त्यानंतर बघा इथं ना वेलची अशी बारीक पीठ म्हणजे अशी पीठ करून कुटून घ्यायची वेलची. त्यानंतर मी इथे घेतलं आहे मनुका आणि ते बदाम काजू आणि पिस्ता घेतला आहे बघा. त्यानंतर आणि दूध घेतलं. तर आपल्याला हलवा बनवण्यासाठी ना दूध लागतं. जे याला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची गरज नसते. गाजराला पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याची गरज नसते. त्याला दूध लागतं. ते बघा इथं मी आता दूध आहे. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करू. आणि गाजराचा रवा ना गोड असतो त्यामुळे साखर घेतली. तर बघा साखर घ्यायची. तर दाखवतात तुम्हाला. तर आता पातेला इथं गरम करतलं आहे. पातेला गरम झाल्यानंतर त्यात तेल ओतून घ्यायचं. तेल तुमच्याकडे तूप किंवा डाटा असेल ते पण वापरू शकता. माझ्याकडे आता तेलच आहे ते मी तेल टाकते. पातेला गरम नाही झालं आता गरम मध्ये चांगलं. थोडं ओलं होतं ना पातेला तर अंश बाजूला होचल. त्यामध्ये ना पाणी येते. पाणी थोडं सुकू दे. त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं. तर मग इथे पातेला गरम झाला आहे. त्यात तेल ओतून घेऊ. तुम्हाला जेवढं तेलकट किंवा जास्त तेलकट नाही पाहिजे तेवढं तेल तुम्ही अंदाजे ओतून घ्यायचं. ते गरमच पातेलं आहे त्यामुळे असं. आणि त्यानंतर बघा आता ना असं पूर्ण गाजर असे करून घ्यायचं. आणि नंतर तेल काढल्यानंतर त्या तेलात असं बाजूला हो. नंतर असं पूर्ण जो किसलेला गाजराचं किस आहे ना ते पूर्ण त्यात टाकून घ्यायचं. जे तेल काढल्यानंतर ते गाजर टाकून घ्यायचं. गॅस बारीक करून ठेवायचे. आणि तेल काढल्यानंतर असा गाजराचा किस पूर्ण त्यात घालून घ्यायचा. असं पूर्णपणे सगळं घालून घेतला. त्यानंतर थोडा ना लगेच परतून घ्यायचं कारण ते खाली लागतं. असं तेलामध्ये पूर्ण शक्यतो जरी ना त्यामध्ये म्हणजे तूप किंवा डाळी टाकायचं. पण तेलाचा वापर करतो येते. तर बघा असं गॅस लहानच ठेवायचं. आणि लगेच तेलामध्ये असं गाजर परतून घ्यायचं आहे. जो किस टाकला तर आपण गाजराचं ते परतून घ्यायचं आहे. जेणेकरून तेलामध्ये सगळं ते मिक्स होईल आणि छानपैकी असं शिजलं जाईल. गॅस लहानच ठेवायचं. असं पूर्ण ना गाजर व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत त्यामध्ये काही घालायचं नाही. याची फ्लेम थोडी वाढवून घ्यायची. वाफेवरच थोडा शिजून घ्यायचा आहे. असा त्यानंतर थोडा ना झाकण ठेवायचं. वाफे थोडा शिजून घ्यायचं. 5 मिनिटं फक्त वाफेवर थोडा शिजून घ्यायचं. नंतर त्यानंतर थोडंसं झाकण काढून घ्यायचं आणि परत हलवायचं. खालीवर करायचं. त्यानंतर बघा आता जरा पाणी सुटले बघा. त्यासाठी ना हे बघा असं गाजर टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं. त्यामुळे मग ते पाणी वगैरे करायचं नाही. फक्त दुधाचाच वापर करायचं आहे. आणि त्यानंतर साखर टाकल्यानंतर पण त्याला अजून पाणी सुटतं. त्यामुळे असं खालीवर करून ते झालं. त्यानंतर असं गाजर असं शिजत आल्यानंतर गाजराचं चांगलं शिजत आल्यानंतर ना मग त्यामध्ये ना जे आपण आता घेतलं त्यानंतर ही वेलचीची जी पावडर केलेली वेलची आहे ना ती त्यात घालून घ्यायची. परत ती थोडी खालीवर करून घ्यायची. मिक्स करायची.
सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता बघा ते वाफेवरच किती कसा गाजर शिजत आलेलं आहे बघा. ते पाणी वगैरे काही अजून ॲड केलेलं नाही तरी पण ते शिजत आलं झालं. त्यानंतर आता आपण साखर, आता मला इथं गोड करायचं त्यामुळे मग आता मी साखर इथे ॲड करते. तुम्हाला किती गोड पाहिजे, किती म्हणजे त्यांना गोड आवडत नाही तर किती गोड पाहिजे तेवढं साखर टाकून घ्यायची. आता माझ्या अंदाजे मी ते साखर ॲड करते. थोडंसं हलवा तरी गोडच पाहिजे तेव्हा चांगलं लागतं खायला. आता इथे मी साखर ॲड करून घेतली त्यानुसार. तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकं तुम्ही साखर ॲड करून घ्यायचे. ते साखर टाकल्यानंतर थोडं हलवर करून घ्यायचे आणि गॅस थोडा लहान करून घ्यायचा. आता ते साखर टाकल्यानंतर ना त्या साखरेमध्ये हलवाचा शिजवून घ्यायचं येतं. त्याच्यावरती आपण झाकणी द्यायची 5 मिनिटं तरी वाफेवर परत शिजवायचं साखर टाकल्यानंतर. कारण की त्याला आता साखरेचं त्याचं वाफे ठेवल्यानंतर पाणी सुटतं ना, त्याच्यात गाजर शिजून जातं पूर्ण. त्याचं साखर मिक्स केली झाली, खालवर केलं. तर मग आता आपण द्यायचं 5 मिनिटं शिजून द्यायचं. 5 मिनिटांपर्यंत ठेवायचं. चला तर मग परत 5 मिनिटांनंतर चटणी काढून घ्यायची. तुम्हाला दाखवते पाणी न टाकता त्याला पाणी किती सुटलं ते. हे बघा त्याला पाणी किती सुटलं म्हणून पाणी याच्यात ॲड नाही करायचं. ते असं वाफेवरच शिजून घ्यायचं. बघा पाणी न टाकता तरी पाणी किती सुटलं. अशा प्रकारे गाजराचा हलवा लहान गॅस करूनच असं पूर्ण शिजवून घ्यायचं. साखरेला आणि गाजराला असं पाणी सुटतं. साखर ॲड केल्यानंतर अजून पाणी सुटतं. आणि बघा गाजराचं किती असं वाफेवर ठेवलं. त्यानंतर मग आता इथे गाजर असं थोडासा शिजत आल्यानंतर ना त्यात दूध ॲड करून घ्यायचं. नंतर त्याने दूध टाकून दूध कशासाठी टाकतात का जेणेकरून आपल्या हलव्याला मस्त टेस्ट येईल आणि आपला जो गाजर आहे ना तो पण मस्तपैकी असा शिजला जाईल. आता ना काय करायचं आहे, थोडासा घ्यायचा फ्लेम थोडी वाढून नॉर्मल फक्त वाढून घ्यायची आणि त्यानंतर जेवढं आपल्या अंदाजाने आपले दूध टाकत राहायचं आहे. आता मी ते बघा थोडं दूध टाकलं आणि बाकीचं दूध ठेवून दिलं आहे आणि असं पूर्ण असं खालवर करून घेतल्यानंतर असं थोडासा परत यावर झाकून द्यायचं. हे तोपर्यंत हे बघा मी गाजर आणि हे काजू बदाम वगैरे काय टाकले नाही ते ठेवले, ते नंतर टाकायचे. तोपर्यंत झाकून द्यायचं आणि थोडासा मंदाशीवर असं हलवा दुधामध्ये गाजर असं दुधामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत काही टाकायचं नाही. तर आता बघूया, दाखवतो मग. तोपर्यंत मी दूध घालून घेतलं आणि तो 5 मिनिटपर्यंत मंदाशीवर शिजत ठेवले. तोपर्यंत तुम्हाला दाखवते. इकडे बघा आता अंश इकडे बघ, वरती बघ, तोंड काढ नको, इकडे बघ. बघा अंश कसा इथे येऊन त्याने बघितले गाजराचं हलवा करायला घेतलंय. तर बघा कसं बघतोय, मस्त काडीने तोडत घालायची मस्ती करतोय. आणि दिदूला आता आंघोळ करून झोपवले. ती झोपली तोपर्यंत म्हटलं गाजराचा हलवा करून इकडे दिदू झोपले. अंधार केला, लाईट बंद आहे. दिदू झोपलेले आहे झोळीमध्ये आणि तिचे पप्पा पण आहेत. आणि त्यानंतर मग तोपर्यंत म्हटलं चला मी करून घेते. तर मग आता तुम्हाला दाखवते पुढं कसं राहिलं, थोडंसं राहिलं दाखवते कसं त्याला. तर मग परत झाकून काढून बघूया किती आपला हवा म्हणजे गाजर शिजले आणि हलवा तयार झाला ते बघू. ते नॉर्मली फक्त आलू शिजायला व्यवस्थित काय गाजर शिजलेलं नाही, कारण की पाणी हे बघा एवढं आहे. त्यासाठी आता दूध जास्त राहिलं त्यामुळे मग
आपण गॅसची फ्लेम थोडं आता वाढवून घेऊ, जेणेकरून ते पूर्ण दूध सुकलं पाहिजे आणि आपला हलवा छानपैकी शिजला पाहिजे. त्यासाठी मग थोडंसं गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची. जर लहान ठेवला तर तो जास्त पाणी पण त्याला सुटत जाईल आणि हलवा का शिजणार नाही. त्यासाठी मी आता इथं गॅसची फ्लेम थोडी वाढवून घेतली. हे बघा, थोडंसं पाणी सुकत आल्यानंतर ना आता हे जेवढं मी घेतलेलं आहे बदाम, काजू, पिस्ता आणि मनुका त्यात घालून घेते. असं टाकल्यानंतर मग असं पूर्णपैकी टाकल्यानंतर मग परत थोडं खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळं मिक्स गाजराच्या आणि दुधामध्ये पूर्ण मिक्स होण्यासाठी असं परतून घ्यायचं आहे. ते सगळं करून आणि ते दुधाला मी माझ्या पद्धतीने कशी करते तुम्हाला पण करते. तर आता जे सगळं टाकून घेतलं आणि जे दूध उकळतं त्याच्यामध्ये तो मी आता हलवा शिजवायला घेतला आहे. तो शिजला असं जोपर्यंत व्यवस्थित शिजून नाही तोपर्यंत झाकून वगैरे ते द्यायचं आहे, त्याला शिजून घ्यायचं आहे आणि बघायचं तसं शिजलं आहे की नाही. नंतर मग दूध जोपर्यंत आटत नाही ना तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही. आता दूध अजून आटलं नाही बघा, ते बंद करते. सुकं होईपर्यंत ते त्याच्यावर झाकून वगैरे द्यायचं नाही. बघा, अजून जसं शिजलेलं नाही तरी पण मी थोडंसं बारीक करून त्यावर झाकून आता हे बघा झाकून ठेवते. तर इथे आता बघा आपला हलवा छानपैकी रेडी झालेला आहे. मस्त बनून तयार झाला आहे. किती भारी शिजलेला आहे. त्याचा कलर पण इतका भारी नाही शिजलेला आहे मस्त. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बघा करा. गाजराचा हलवा किती भारी लागतो ते नक्की खाऊन बघा. आता हलवा खाऊ खूप भारी लागतो अशा पद्धतीने केल्यावर. आणि हलवा पण गाजर पण किती छानपैकी शिजले ते बघा. हे बघा मस्त असा गाजराचा हलवा तयार करतो मी पण. ते तरी फायनली रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजचा हा गाजराचा हलवा रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून प्लीज नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.